ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती, सचिन आणि अभय दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अभय लचके, सचिन राठोड. 4 ओव्हरची मॅच, जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल यात शंकाच नाहीये. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे मिस्टेक पाहायला मिळते. मिळेल सिंगल. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा ज्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळेल 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा फलकावर आपण पाहू शकतो. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. सचिन राठोड, अभय लचके 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न, मिळेल सिंगल. धावसंख्या पुढे. धावफलक आपल्याला 3 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. चला खाली चला, सागर दादा पार्टी देणार आहे. यावेळेस देखील इथे मिस्टेक पाहायला मिळते, मात्र मिळेल सध्याच्या स्थितीला अगदी आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 4 या आकड्यावरती. चला थोडस स्पीडअप करणं इथे महत्वाचं आहे. थोडस स्पीडअप करा. आदरणीय जयवंत शेठ बनकरी साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत. ऋतिक सुरेश यांच्या शुभ हस्ते जयवंत शेठ बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. चला स्पीडअप करायचं आहे. अभयच्या बॅट मधून आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडेसे खेळाडू फंबल पाहायला मिळतील, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल. 6 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर आपल्याला 6 या आकड्यावरती. अरुण शेठ बनकरी यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान. अरुण शेठ बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आनंददादांच्या शुभ हस्ते आपण अरुण शेठ बनकरी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. गुरुनाथ शेठ बनकरी साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. धावफलक 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम यावेळेस देखील चांगल्या प्रकारची बॉलिंग पाहायला मिळते. जयवंत शेठ यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची उपस्थिती, त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण मुख्य अतिथी मंचावरती करतोय. यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. चेंडू झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. विकास दादा उद्या 8 ला मॅच सुरू ना? 8 लाच मॅच सुरू होईल याची नोंद करून घ्या. उद्या उद्घाटन सोहळा नाहीये, सो
आपण 8 वाजताच मॅच सुरू करणार आहोत याची नोंद करून घ्यायची आहे. 8:15चा रिपोर्टिंग टाइम असेल टॉसचा, याची नोंद करून घ्यायची आहे. 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर. यावेळेस विकेट फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. पुढील जर पाहायला गेलं पुढचा दिवस अर्थात दिवस क्रमांक 2 शनिवार आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळेल. साई निधी 11 आणि तो संघ फाईट करेल चलो शिर्डी 11 या संघासोबत. पहिली मॅच असेल ठीक 8 वाजता सुरू होईल. 7:15 वाजताचा टायमिंग असेल. संपूर्ण स्क्वॉड घेऊन उपस्थिती दाखवायची आहे टॉस साठी. टीम चलो शिर्डी 11 कांबा आणि साई निधी 11. आणि दुसरी मॅच असेल जय वाघोबा 11 आणि तो संघ ओनली दोस्ती 11 या संघासोबत फाईट करेल. SPK सुपर किंग्सचा संघ फाईट करेल लायन्स 11 या संघासोबत. तिसऱ्या मॅच मध्ये चौथ्या मॅच मध्ये दत्तकृपा वॉरियर्स हा संघ चलो शिर्डी 11 या संघासोबत फाईट करेल. त्यानंतर 5व्या मॅच मध्ये हिरा 11 हा संघ RCS या संघासोबत फाईट करेल. आणि 6व्या मॅच मध्ये साईनिधी 11 हा संघ लायन्स 11 या संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर SSK 11 जय वाघोबा 11 ची मॅच. त्यानंतर पुढील त्याच्या मॅच असेल SPK सुपर किंग्स दत्तकृपा वॉरियर्स हिरा 11 आणि ओनली दोस्ती 11. चला स्पीडअप करायची विनंती असेल. आयोजक आम्हाला म्हणतायत स्पीडअप करा, त्यामुळे विनंती आहे स्पीडअप करायचे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आयोजक आम्हाला बोलतात की स्पीडअप करा, त्यावेळेस मला एक प्रश्न पडतो की मी प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगू की काय. 10 टाइम तर मी बोलत असतो. नाही आम्हाला काही नाही, आम्ही रात्री पण थांबू शकतो. फिल्डिंग टीम बॅटिंग साठी तुम्हालाच जायचे नंतर. चेतन बेलवले आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पीडअप करणं देखील महत्त्वाचं आहे. 4 मिनिटांमध्ये 1 षटक खाताळा ही विनंती असेल. टीम RCS 11 चेतन लवकरात लवकर बॉलिंग मार्क वरती जायचंय. मॅच लवकरात लवकर आपल्याला सुरू करणं देखील महत्त्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय, अजून देखील 4 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या परफेक्ट 8 ला मॅच सुरू होणार आहे चलो शिर्डी 11. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. 12 धावाच्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. भाविक डीप मध्ये, कॅचची संधी. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळते भाविकच्या माध्यमातून. अप्रतिम झेल. वेल कॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. अजून एक धक्का बसत असताना अभयच्या खेळीचा अंत.
12 सायंकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाहीयेत हे आपण पाहिलंय, तेच आपल्याला देखील पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न आहे पाहणं तितकंच महत्वाचं. मात्र इथे विकेटचं पतन. चला न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानावरती या. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चला स्पीड. हा 10 15 20 25 पळा. 4 धावा आणि 1 शॉट. 3च धावा. अभय अजून 4-5 पळायचं ना, कमीच पळाला. 3 धावा. फलकावरती धाव संख्या फलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा फलकावरती. जिथे 1 धाव होती तिथे या 3 धावा. डॉट बॉल. ज्यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत आज जबरदस्त षटकार. 6 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. डीप मध्ये असतील फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली. कीपरच्या दिशेला फेकी हवी होती असं म्हटलं योगेश यांनी. आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलंय 25 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं 13 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत. उद्या परफेक्ट 8 वाजता मॅच सुरू होईल. तर 7:45 वाजता टॉस साठी संपूर्ण स्क्वॉड घेऊन कॅप्टनने रिपोर्टिंग करायची आहे. डीजे मास्टरला आयोजन समितीने रिक्वेस्ट केली आहे, येस व्हाईट बॉल, की त्यांनी 7:30 वाजता यायचे. म्हणजे आता तो घरी जाईल, आंघोळ करेल, परत निघेल तिकडून. इथे 7:30 टच होईल. धावसंख्या 26. इथे मिस्टेक झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि 3 धावा कंप्लीट. आणि बघता बघता 4 धावेचा प्रयत्न. आणि क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या
या दोघांसाठी, कारण बघा धावा धाव पळापळ केली जाते आणि 4 धावा कंप्लीट आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी. काय फिटनेस आहे. 4 धावा कंप्लीट, धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती मात्र 30 या आकड्यावरती. 31 धाव्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 31चं टार्गेट. सुरुवात होईल. प्रथम चव्हाण सरांचा आवाज ऐकायला आपण खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये. RCS 11 टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर पाठवायची. चेतन चेतन तुम्हाला बॅटिंग करायचे. बॅड लाईटचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं. 30 धावा धावफलकावरती 31 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येते. ओनली दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून RCS 11 या संघाविरोधात. मी म्हणेल सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती ओनली दोस्ती 11 संघ पाहायला मिळेल, कारण बॅड लाईटचा इम्पॅक्ट आता पडायला लागलाय. त्यासोबतच दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. चेसिंगचा प्रेशर देखील असेल. अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांमध्ये 31 धावा मी म्हणेल एक चांगलं टोटल सध्याच्या स्थितीला ओनली दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून उभारण्यामध्ये येतोय. रोहित शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून RCS 11 संघाला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. निलेश सुरोशे आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या स्थितीला खूप जास्त खुश आहेत. जोपर्यंत 2 सामने जिंकले नव्हते तोपर्यंत गॉगल चेहऱ्यावरती होता. 2 सामने जिंकल्यावरती गॉगल मात्र चेहऱ्याच्या वरती आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय माहित नाही, काय स्मित असे ताजमहल पेक्षाही वेगळी आमच्या निलेश दादांची याद आहे, ज्यांच्या डोक्यावरती नेहमी बर्फ आणि जिभेवरती साखर असते. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. RCS 11 टीम चला गोलंदाजाने लवकर बॉलिंग टाकायची. मित्रा विनंती असेल थोडंसं स्पीडअप कर. आता बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडायला लागलाय. काळोखामध्ये मॅच नाही कंप्लीट करायच्या. रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पीडअप कर. चला थोडंसं स्पीडअप करायचं लवकरात लवकर. यश बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड. रोहित सुरेश यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी RCS 11 या संघासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. सागर बनकरी यांच्या माध्यमातून 5555 रुपयाचं कॅश प्राइज पंकज यांच्यासाठी असेल. 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकारांसाठी. अरे सागर दादा पहिले प्रॉपर बॅटला चेंडू लागू तर दे, तू आधीच इतके कॅश प्राइज लावतोय. हसला सागर दादा, हरकत नाहीये. पहिला चेंडू आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती. सागर शेठ बनकरी यांच्या माध्यमातून पंकज यांच्यासाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चौकारांसाठी 5555 5555 च कॅश प्राइज असेल.
चला लवकरात लवकर बॉलिंग टाकायची आहे, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बॅटची कडा लागते, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच मात्र ड्रॉप होतीये. कव्हर पॉइंट आणि पॉइंटचा फिल्डर इनसाइड दी सर्कल होता, मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावरती 29 धावांची अजूनही गरज. 22 चेंडू आणि 29 असं समीकरण पाहायला मिळतोय. मी उल्लेख करत होतो निलेश सुरोशे यांचा, ज्यांच्या डोक्यावरती नेहमी बर्फ असतो आणि जिभेवरती साखर असते. आमचे निलेश दादा गालातल्या गालात असतात, बोलतात कमी असतात जास्त. फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करेल, त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करा, डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द फिल्डर हेड, सीमारेषा पलीकडे एक टप्पा खातोय, चौकार. संघ सामना जिंकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्मित असे दादांच्या चेहऱ्यावरती देखील आहे. फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतोय संजय, मात्र चेंडू नुमान्स लँड मध्ये पडेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. फटका चांगला पाहायला मिळतोय, चॉप करायचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मधून, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. वाघांची दहाड आणि फोडलाय पहाड. KPL ब्रँडेड पंकजच्या बॅट मधून येतोय 4 चपराक. कुठला संघ इथून मॅच जिंकेल पाहणं महत्वाचं असेल. चला यज्ञेश, लवकर बॉलिंग सुरू करायची आहे. अरे मित्रांनो, लवकर स्पीडअप करा, विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, वेळ वाचवणं गरजेचं. 18 चेंडू 18 धावांची गरज. संजय गावंडे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. इंडिव्हिज्युअल पहिलं टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये संजय गावंडे याला प्राचारित केलं जातंय. स्ट्रायकर एंड वरती चेतन. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना KPL ब्रँडेड चेतन षटकार. नाही तब तक छोडेंगे नाही असा पवित्र आजमावला जातोय चेतन बेलवलेच्या माध्यमातून. आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अप्रतिम स्ट्रोक जो मात्र आलेला आहे. समीकरण येऊन टेपलाय. 17 चेंडू 12 धावांची गरज. अजून एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न फुलल यांचा चेंडू होता. काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. 16 चेंडू आणि 11 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅच मध्ये ओनली दोस्ती 11 संघाला कमबॅक करून देईल. मात्र प्रत्येक धाव इथून RCS 11 संघाला फ्रंट फुट वरती घेऊन जाईल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती.
बॅकफुटला आले होते. कॅचची संधी आणि फलंदाज बाद होतोय, मात्र नवीन फलंदाजाने लवकर यायचंय. नवीन फलंदाज, अरे हुसेन बोल्ट आहे आता कांब्याचा हुसेन बोल्ट. स्ट्राईकवर या, स्ट्राईकवर योगेश दादा, स्ट्राईकवर या. तो खुश किती झाला, त्याला बॅटिंग भेटतीये. इतके तर आमचे निलेश दादा पण खुश नव्हते झाले मॅच जिंकून, त्यापेक्षा जास्त बॅटिंग भेटल्यावरती खुश होतो योगेश दादा. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. लवकरात लवकर मॅच आपल्याला फिनिश करायची आहे. बॅटची कडा लागते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. तर आपण पाहू शकतो भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग 2025 सीझन क्रमांक 5 आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मेन रोड वरती आपण पाहू शकतो प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. हा यश आहे खरं तर या क्रीडा स्पर्धेचं. फटका अजून एक अप्रतिम पाहायला मिळेल. यावेळेस देखील गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत येत असताना पाहायला मिळेल चौका. सकाळचा नाश्ता आणि त्यासोबत दुपारचं जेवण अशी मात्र असतो. आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर प्रेक्षकांसाठी देखील उद्याच्या दिवसामध्ये एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. आद्विका कृष्ण ठाकरे हिच्या वाढदिवसानिमित्ताने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला शंभू ग्रुप यांच्या माध्यमातून साखी सोडड अर्थातच लकी ड्रॉचा कार्यक्रम जो मात्र होणार आहे. सो उद्या देखील तुम्ही आवर्जून भेट द्या. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती अशी मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 25. येणारे 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. ही टेक्निक योगेश दादांची बारी आहे. बॅट बीट सगळा पुढे न्यायचा, कशाला तरी लागला पाहिजे बॉल, न रन भेटू दे. स्ट्रायकर एंड वरती चेतन पाहायला मिळतो. काय बॅटिंग चेतनच्या माध्यमातून झाली आतापर्यंत. ज्या वेळेस चेतनची गरज होती त्या वेळेस चेतनने चांगली कामगिरी केली आहे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. व्हाईटची रन टीमच्या टोटल मध्ये आहे 27. 27 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. यू मिस आय विल डेफिनेटली. नवीन फलंदाज लवकरात लवकर पळत यायचे. परत या, पळत या. निलेश दादा आता इतके खुश आहेत. निलेश दादा सुरेश अजून क्वालिफाय झाल्यावरती तर मात्र इथून डीजे लावत घरी जातील की काय माहिती. चला लवकरात लवकर आपल्याला सामना फिनिश करायचा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे जाती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. विजयासाठी 3 धावांची गरज. 9 चेंडू आणि 3 असं समीकरण पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाजाने लवकर या.
मध्ये 2 धावा पाहिजे असल्या तरी सामन्यामध्ये कलाटणी येईल, मात्र हे 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे एकदा होतीये कंप्लीट. समीकरण येऊन टेपलंय. 7 चेंडू आणि 2 धावेंची गरज. सायनाथ खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, खेळाडू कक्षाच्या बाजूला पाहायला मिळतात. ते बॉलरांनी जिंकवली मॅच. ना बॅटिंग करत असताना बॅट्समन पण चांगले खेळले होते. साहेब तुम्ही इकडे या. साहिल भारी खेळला. डॉट बॉलची समाप्ती. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. राईट. सायनाथ तिथे काय तर तिकडे योगेश मसोंडे आपल्याला पाहायला मिळतात. योगेश मसोंडे जिथे सायनाथ तिकडे आणि सायनाथ जिकडे योगेश मसोंडे तिकडे, अशी A1 जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चला वाचवणं गरजेचं आहे. 6 चेंडू 2 धावेंची गरज पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंड वरती, बॉलिंग मार्क वरती अभय पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती भाविक. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज. सहा चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 2 धावेंची गरज. सामन्यामध्ये कलाटणी येईल का, सामन्यामध्ये टर्न येईल का, सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का, हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. अभय बॉलिंग मार्क वरती आहे. मात्र एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. प्रवीणदा विकासदा सागरदा, प्रवीणदा विकासदा सागरदा, उद्या बरोबर 8 वाजता सामना सुरू करायचे आहेत ना. येस. जर संघ लेट आला तर आयोजन कमिटी जे काही पेनल्टी देईल या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. फटका चांगला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आहे. एक धाव झाली कंप्लीट. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. समीकरण येऊन टेपला येणारे 4 चेंडू, 1 धावेची गरज. आजचा पहिला दिवस कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 5 2025 चा दैदिप्यमान थरार. आजच्या दिवसातील 9वी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला RCS 11, दुसऱ्या बाजूला ओनली द दोस्ती 11. हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये. येणारे 4 चेंडू, विजयासाठी 1 धावेची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव झाली कंप्लीट. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे RCS 11 संघाने. वेल प्लेड RCS 11 टीम. हार्ड लक टफ लक. ओनली दोस्ती 11 टीम. थँक्यू सो. आता मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळतोय. बॅटिंग करत असताना 16 धावा ज्या मात्र त्यांनी बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी 2 विकेट ज्यांनी गॅदर केल्या असं चेतन बेलवले. आयकॉन होता आणि आयकॉन सारखा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असेल मॅन ऑफ द मॅच. चेतन लवकर ये बाबा, पळत ये ना प्लीज, रिक्वेस्ट करतोय. चेतन पळत ये ना. अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा जर विचार केला तर शेवटची मॅच देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. वेल प्लेड चेतन. अप्रतिम कामगिरी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला चेतन. दो बाई दोनो तबाई असं पाहायला मिळतोय. विकास दादा आपले शुभ असते. आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. बाकी जे काही पारितोषिक असेल ते उद्या भेटेल. चेतन तर अशा पद्धतीमध्ये आजचा दिवस जो मात्र कंप्लीट होतोय मी जाहीर करतोय. मात्र उद्या 7:45 वाजता बरोबर टॉस होईल. 7:30 वाजता रिपोर्टिंग. पहिला चेंडू 8 वाजता पडेल.
जर कुठलाही कॅप्टन किंवा टीम उपस्थित नसेल तर मॅनेजमेंट कमिटी जो डिसिजन घेईल तो मात्र तुम्हाला ग्राह्य धरायला लागेल आणि अशा